पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या अंगणवाडी क्रमांक 63च्या परिसरात सरपांचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे अंगणवाडीच्या सभोवती संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी पालकांनी माले ग्रामपंचायतीकडे केली आहे। पन्हाळा तालुक्यातील माले ते शहापूर रोडवर अंगणवाडी क्रमांक 63ची इमारत आहे। या अंगणवाडीत एकूण 30 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या इमारतीच्या चारही बाजूला मोठ्या प्रमाणात घनकचरा आहे, तर इमारतीच्या पाठीमागील बाजूला जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम सुरू आहे। या प्रकल्पासाठी लागणारं सर्व साहित्य अंगणवाडी इमारतीजवळच ठेवण्यात आलंय। या प्रकल्पासाठी खोदकाम केल्यानं मोठा खड्डा तयार झालाय। त्याचबरोबर इमारती सभोवती असणाऱ्या घनकचऱ्यामुळे परिसरात सर्पांचं प्रमाणही वाढलंय। काही दिवसांपूर्वी अंगणवाडी परिसरात मुलं खेळत असताना अचानक एका मुलग्याच्या पायातून साप पळाला होता। सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही। या घटनेनंतर मुलांच्या पालकांनी इथला घनकचरा हटवून इमारतीच्या चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी माले ग्रामपंचायतीकडे केली आहे। आपल्या गावामध्ये अंगणवाडी क्रमांक 63 म्हणून अंगणवाडी आहे इथे, आणि त्या अंगणवाडीच्या पाठीमागे संरक्षण भिंतीचं काम अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाही, आणि त्याच्या मागे ग्रामपंचायतचा जलशुद्धीकरणाचा प्रकल्प चालू आहे। त्यामध्ये ते पूर्ण खोलीमध्ये आहे, आणि त्या कामामुळे इथे सर्प वगैरे ती नेण्याची शक्यता आहे आणि आलेले पण आहेत। त्यामुळे आम्ही निवेदन पण ग्रामपंचायतला वारंवार सूचना देऊन ग्रामपंचायतने अद्यापही त्याचे काम पूर्ण केलेलं नाही। माझी एवढीच इच्छा आहे की ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे आणि मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न हा सोडवावा। धन्यवाद। इमारती सभोवती असणारा घनकचरा आणि इमारतीच्या मागं जलशुद्धीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळं मोठी दुर्घटना घडण्याअगोदरच माले ग्रामपंचायतीनं मुलांच्या संरक्षणासाठी वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे।